नमस्कार मित्रांनो. आता पुढचं गणित आहे, जे की पोलीस भरतीला विचारलं जातं. ते दिलेलं आहे 4/7 वर्गमुळामध्ये 147 अधिक 3/8 वर्गमुळामध्ये 192 वजा 1/5 वर्गमुळामध्ये 75. आणि आता याचे जे ऑप्शन्स आहेत ते असे आहेत, की 5 वर्गमुळामध्ये 5, 3 वर्गमुळामध्ये 5, 7 वर्गमुळामध्ये 7 आणि 6 वर्गमुळामध्ये 3. आता हे सोडवताना आहे ना, आपल्याला एक जरासं एक ॲडजस्टमेंट अशी करावी लागते, की बघा हे 4/7 आपण आहे तसे घेतले. आता इथं पुढं आहे गुणिले वर्गमुळामध्ये 147. आता 147 ला आपण कसं लिहिणार? जर इथं छेदामध्ये 7 आहेत, तर नक्कीच या ठिकाणी 49 असतील. कारण हे 49 जर बाहेर पडले वर्गमुळाच्या, तर ते 7 बनतात. बरोबर? मग आता 49 गुणिले किती? म्हणजे 147 मिळतील. तर आपण बघूयात, की या ठिकाणी शेवटी 9 आहे आणि मग 9 त्रिक जर घेतलं, तर मिळते 27 म्हणजेच शेवटी 7 मिळते किंवा तुम्ही या दोघांचं गुणाकार करून बघा. 49 गुणिले 3 तुम्हाला 147 मिळून जाईल. तसंच पुढं काय मिळते हे अधिक 3/8 गुणिले वर्गमुळामध्ये आता 192 आहे. तर जसं या ठिकाणी छेदामध्ये 8 आहेत, छेदामधले 8 म्हणजे इथं वर्गमुळामध्ये असतील 64 कारण 8चा वर्ग 64 आहे. गुणिले इथं सुद्धा सेम की 3 ने गुणलेले असू शकते. कारण 4 त्रिक 12 म्हणजे ते शेवटी 2 येते किंवा तुम्ही ह्या दोघांचा गुणाकार करून बघितला तरी तुम्हाला 192 मिळून जाईल. वजा पुढं आहे 1/5 गुणिले वर्गमुळामध्ये आता 75 म्हणजेच 25 त्रिक 75. तसंही इथं छेदामध्ये 5 आहेत, की छेदामधले 5 जर वर्गमुळामध्ये जातील तर ते 25 बनतील. हे आपण असं का घेतलं बघा? कारण की हे मिळतंय 4/7 गुणिले. आता हे 49 जर वर्गमुळाच्या बाहेर पडले तर ते बनतील 7. मग इथं फक्त शिल्लक राहील वर्गमुळामध्ये 3 अधिक हे 3/8 गुणिले आहे तसं. हे जर 64 वर्गमुळाच्या बाहेर आले तर ते बनतील 8. इथं फक्त शिल्लक राहील वर्गमुळामध्ये 3 वजा हे 1/5 आहे तसं गुणिले हे जर 25 वर्गमुळाच्या बाहेर आले तर ते बनतील 5. हे वर्गमुळात 3 आहे तसं. मग बघा आता हे 7 ला 7 कॅन्सल होतील. हे पण 8 आणि 8 झाले कॅन्सल. हे 5 आणि 5 झाले कॅन्सल. त्यासाठी आपण हे 147, 192 आणि 75चं कन्व्हर्जन असं केलं. आता इथं शिल्लक काय राहते? तर 4 वर्गमुळामध्ये 3 अधिक 3 वर्गमुळामध्ये 3 आणि वजा इथला 1 वर्गमुळामध्ये 3. इथल्या ज्या काही फक्त संख्या शिल्लक आहेत, त्या आपण आहे तशा घेतल्या. आता या तिन्ही संख्यांबरोबर वर्गमुळामध्ये 3 आहे, की जे आपण एकदाच लिहू शकतो आणि तिथे काय मिळू शकते, की 4 अधिक 3 म्हणजे 7 आणि 7 वजा 1 म्हणजे इथं मिळून जाईल हे 6. मग आपल्याला उत्तर मिळून गेलं. म्हणजे यामधला आहे ऑप्शन नंबर 4 की 6 वर्गमुळामध्ये 3.